हाय नमस्कार सगळ्यांना। मी आता भाजी आणायला गेलते तर भाजी घेतली, चिकन घेतलं। आता चिकनचं कालवण बनवायचे मला आणि पाणीपुरी पण घेऊन आले, मी तुम्हाला दाखवते। पाणीपुरी खाल्ली, आता स्वयंपाक करायचा तर चिकनचं कालवण बनवते आता मस्तपैकी। मसाला हे सगळं तयार करून ठेवलं होतं मी। तर माझ्या आई पण चिकनचं कालवण बेसन भाकर बनवते तर लई सुंदर बनवायचे। आणि काय झालं, एक दिवशी माझ्या कामं होती कॅनोपॉसमध्ये, तर ते टेल्को कंपनीचे साहेब होते तर एक दिवशी तिने तिथं ज्वारीची भाकर आणि बेसन बनवलं होतं बरं का। तर साहेबांना इतकं आवडलं। आणि ते गौरी मेमसा होते, ते होते ब्राह्मण, तर त्यांना बेसन भाकर आवडलं बरं का। तर ते काय म्हणले, पूजा हमारे इधर कल पार्टी है तो ऐसा ही बनाओ ना का सबके लिए। आता 1-2 माणसाला बनवू शकते आपण बेसन, 4-5 भाकरी आहे का नाही। आता एवढं 10-12 माणसं राहिल्यावर कसं त्यांना बेसन भाकरी बनवायचं नाही का पार्टीसाठी। नंतर आई म्हणले नाही, आईने नाही बनवलं मग ते पार्टी ठेवली असेल त्यांनी, पण त्यांना माझ्या आईचं हाताचं जेवण त्यांना लय आवडायचं। एक पारशीच्या घरी पण काम करायचे नाही, पारशी ते लोक पण नाही का पूजा करायचे, त्यांना पण लय आवडायचं। आईच्या हाताचं जेवणच माझ्या लय सुंदर राहायचं। आता पण करते, पण आता कसं वय झाल्यावर माणूस थोडंसं कटाळच करतं ना स्वयंपाक करायचं। तिचं बघून मी पण चांगला स्वयंपाक करते, मला माझ्या मुलांना पण लय आवडतं। आता हे चिकनचं कालवण बुरून आम्ही मस्तपैकी खाल्लं भात। तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।